Hello, I welcome you all to the e-learning platform by the Department of Automobile Engineering of BSIET. In today's lecture, we will see the molding sand, their composition, types, properties, and what are the properties required for the molding sand. We'll see in today's lecture. Also, we'll see the classification of the molding process. First, we'll see the composition of molding sand or what are the ingredients are there in the molding sand. So the molding sand contains silica and grains, clay, moisture and miscellaneous material as a ingredient. म्हणजे काय तर मोल्डिंग सँड जी आहे मोल्डिंग सँड म्हणजेच काय किंवा मोल्डिंग म्हणजेच काय जी कॅव्हिटी फॉर्म होते तुम्हाला जे मोल्ड ज्यामध्ये मोल्डेड मटेरियल ओतायचं आहे ती कॅव्हिटी आणि ते कशामुळे तयार होते मोल्डिंग सँड मुळे तयार होते तर मोल्डिंग सँड जी आहे तर त्यामध्ये काय काय आहे तर ग्रेन्स आहेत सॅन ग्रेन्स आहेत मेन आहे ते सिलिका सॅन ग्रेन्स आहेत त्यानंतर क्ले आहे म्हणजे चिकल मॉइश्चर आहे जे वॉटरचं पर्सेंटेज आहे आणि मिसलेनियस मटेरियल ऍज अ इन्ग्रेडियंट्स मात्र ते कसं आहे ते आपण बघूया तर सिलिका सॅन ग्रेन्स ते किती पर्सेंट मध्ये आहेत इट कंटेन्स 80 to 90% सिलिकॉन डायऑक्साइड म्हणजे मेन जे आहे सिलिका सॅन ग्रेन्स त्यामध्ये 80 to 90% सिलिकॉन डायऑक्साइड हे आहे आणि इट इज प्रोडक्ट ऑफ breaking of quartz rock or decomposition of the graphite. हे क्वार्ट्स रॉक जे आहे अशा टाइपचे एक दगड आहे ह्या दगडापासून त्याला बेकिंग करून हे आपल्याला सिलिकॉन डायऑक्साइड मिळते किंवा इट इज अ कॉम्पोजिशन ऑफ ग्राफाइट ह्याच्यापासून तुम्हाला सिलिकॉन डायऑक्साइड मिळू शकते. त्यानंतर सेकंड आहे इन्ग्रेडियंट आहे क्ले. दे आर प्रॅक्टिकल दे आर पार्टिकल्स ऑफ सँड having diameter less than 20 microns. क्ले म्हणजे काय सँडचा पार्टिकल आहे आणि त्याचं डायमेन्शन किती दिलेलं आहे इट शुड बी लेस दॅन 20 मायक्रॉन्स. विचार करा केवढं छोटा असेल. त्यानंतर मॉइश्चर व्हेन इट इज प्रेझेंट इन रिक्वायर्ड क्वांटिटी इट इम्प्रूव्ज बॉन्डिंग स्ट्रेंथ ऑफ क्ले. म्हणजे हे जसं तुम्ही बघताय तुम्ही आता दिवाळी आली तुम्ही चिखल तयार करताय माती किल्ल्यासाठी नॉर्मल तुम्ही माती आणताय लाल माती असेल किंवा काय असेल त्या मातीमध्ये तुम्ही जेव्हा पाणी ऍड करताय पाणी ऍड केल्यानंतर त्याची स्ट्रेंथ वाढते एक चिखल एक तयार होतो तर ते म्हणजे तुमचं मॉइश्चर झालं. त्यानंतर आहे मिसलेनियस मटेरियल्स. मिसलेनियस मटेरियल म्हणजे त्यामध्ये काय काय आयर्न ऑक्साइड लाइमस्टोन मॅंगनीज सोडा अँड पोटॅश ऍज अ मिसलेनियस मटेरियल. म्हणजे मिसलेनियस मटेरियल मध्ये काय काय आहे आयर्न ऑक्साइड आहे आयर्नचं ऑक्साइड आहे लाइमस्टोन त्यावर चुनखडा वगैरे म्हणतो लाइमस्टोन. त्यानंतर मॅग्नेशिया आहे आणि सोडा आणि पोटॅश हे त्यामध्ये मटेरियल वापरलेलं आहे आणि इट मस्ट बी प्रेझेंट बिलो 2%. ते 2% खाली आपण तिथं ऍड असतो. दिस इज द इन्ग्रेडियंट्स ऑफ मोल्डिंग सँड. त्यामध्ये सिलिका सँड आहे मेजर 80 to 90%. त्यानंतर क्ले आहे 20 मायक्रॉन पेक्षा साईज डायमीटर लहान पाहिजे. मॉइश्चर आहे आणि उरलेलं 2% मिसलेनियस मटेरियल्स आहेत. त्यानंतर आहे classification of the molding sand. आता मोल्डिंग सँडचे कॅरेक्टरिस्टिक्स काय ते आपण पुढे बघणारच आहे प्रॉपर्टीज मध्ये. स्टँड इज रिफ्रॅक्टरी इन नेचर अँड कॅन विथस्टँड टेम्परेचर ऑफ मेटल बीइंग पोर्ड विदाउट फ्युजिंग. म्हणजे काय जे मोल्टन मेटल आपण ओतणार आहे तर त्याचं टेम्परेचर सस्टेन केलं पाहिजे त्यामुळे ते नुकसान त्याला कुठलंही किंवा ते सँडची जी क्वांटिटी आहे किंवा प्रॉपर्टी आहे ती त्यामध्ये डॅमेज होता कामा नये. द मोल्डिंग सँड डू नॉट केमिकल रिॲक्ट विथ द मोल्डेड मटेरियल. ते केमिकल रिॲक्ट होता कामा नये आहे त्याच परिस्थितीमध्ये आहे त्याच प्रॉपर्टी त्याची आहे ती तशीच राहिली पाहिजे. द सँड हॅव्हिंग हाय डिग्री ऑफ परमेबिलिटी अँड दस परमेबिलिटी म्हणजे पोरोसिटी जरी म्हटलं तरी चालतंय अँड दस अलाउ द गॅसेस फॉर्म ड्युरिंग द पोरिंग टू एस्केप. म्हणजे जेव्हा आतमध्ये मोल्टन मेटल टाकतोय त्यातून गॅसेस इट अलाउ गॅसेस फॉर्म ड्युरिंग द पोरिंग टू एस्केप. म्हणजे त्याला गॅसेसना बाहेर पडायला परमिशन दिली पाहिजे. जर आतमध्ये जर गॅसेस राहिले तर काय होणार आहे पूर्ण प्रमाणामध्ये मोल्टन मेटल तयार होणार नाही आणि जे कास्टिंग तयार होणार आहे त्यामध्ये सुद्धा ब्लो होल्स तयार होणार. त्यामध्ये ब्लो होल्स आतमध्ये पोरस ते मटेरियल तयार होणार. त्यामुळे गॅसेस जे आहेत तर ते बाहेर पडले पाहिजेत. Strength, permeability and hardness of the sand mix can be varied by
चेंजिंग द स्ट्रक्चर ऑफ द सँड. त्यामध्ये इन्ग्रेडियंट्स जसे बघितले आपण ते जसे आपण कमी जास्त करू तर त्याची हे प्रॉपर्टी चेंज होणार आहेत. त्यानंतर टाइप्स ऑफ मोल्डिंग सँड. पहिले आहे ग्रीन सँड. इट इज सँड यूज इन अ वेट कंडिशन फॉर मेकिंग द मोल्ड. वेट कंडिशन मध्ये वापरली जाते. जी सँड रेग्युलर ग्रीन सँड आहे ती वेट कंडिशन मध्ये असते आणि इट इज अ मिक्सचर ऑफ सिलिका सँड विथ 15 to 25% clay and 6 to 8% water. हे ग्रीन सँड म्हणजे काय? इट इज अ कॉम्बिनेशन ऑर मिक्सचर ऑफ सिलिका सँड. त्यामध्ये किती 15 ते 25% सिलिका सँड आणि त्यामध्ये 6 ते 8% वॉटर आहे. सो त्याला म्हणायचं ग्रीन सँड. As explained earlier, green sand mold are not dried and metal is poured in them in the wet condition. म्हणजे काय? ग्रीन सँड जी आहे ती ड्राय करत नाही किंवा वाळवत नाही आपण. त्यामध्ये मॉइश्चर कंटेंट असते, ती तशी वेट असतेच. त्या वेट कंडिशन मध्ये आपण त्याला काय करतोय? त्यामध्ये मोल्टन मेटल पोर करतोय. त्यानंतर काय दिलंय? बीइंग डॅम्प द सँड कॅन बी इझिली वर्क विथ द हँड टू गिव्ह इट एनी डिझायर्ड शेप. म्हणजे वेट असल्यामुळे, जसं मी मग सांगितलं, चिखल कसा असतो थोडासा वेट असतो, त्यामुळे तुम्हाला त्याला पाहिजे तो शेप तुम्ही देऊ शकताय. बरोबर आहे. तसं हे काय? ग्रीन सँड ही थोडी वेट असते, त्यामुळे ह्याला तुम्हाला पाहिजे त्या शेप मध्ये, म्हणजे जिथं कमी आहे तिथे तुम्ही घालू शकता, तर ते त्याला शेप तुम्हाला चेंज करता येतोय. अँड धिस सँड इज यूज फॉर प्रोड्युसिंग स्मॉल टू मीडियम साइज मोल्ड्स विच आर नॉट व्हेरी कॉम्प्लेक्स. ग्रीन सँड कुठे वापरायचं आहे? एकदम हेवी मोल्डिंग साठी वापरायचं नाही, तर स्मॉल टू मीडियम साईजच्या मोल्डिंग साठी हे ग्रीन सँड वापरले जाते. पुढे आपल्याला बघायचे अशा टाइप मध्ये येते ही ग्रीन सँड. त्यानंतर आहे ड्राय सँड. ड्राय सँड इज अ ग्रीन सँड दॅट हॅज बीन ड्राईड ऑर बेक्ड आफ्टर प्रिपेरिंग द मोल्ड. म्हणजे काय? आपली ग्रीन सँडच आहे, ग्रीन सँडचा टाइप आहे, पण याला काय केलेलं आहे? वाळवलेलं आहे. वाळवलेलं आहे किंवा त्याला गरम केलेलं आहे, बेक केलेलं आहे वापरण्यासाठी. ड्राईंग सँड गिव्ह स्ट्रेंथ टू द मोल्ड सो दॅट इट कॅन बी यूज फॉर लार्ज कास्टिंग. म्हणजे ग्रीन सँड जे आहे ते आपण स्मॉल टू मीडियम कास्टिंगला वापरू शकतोय आणि त्याची यूज वाढवण्यासाठी किंवा ते आपल्याला लार्ज कास्टिंगला वाढवण्यासाठी आपण त्याला ड्राय करतोय किंवा त्याला बेक करतोय आणि त्यानंतर त्याची स्ट्रेंथ वाढते आणि आपण तो लार्ज कास्टिंगसाठी वापरू शकतोय किंवा लार्ज मोल्डिंगसाठी वापरू शकतोय. त्यानंतर आहे लोम सँड. लोम सँड इज सँड containing up to 50% clay which has been worked to the consistency of builder mortar. म्हणजे तर लोम सँड कशासाठी वापरलं जातं? जवळपास यामध्ये 50% क्ले आहे. 50% क्ले. मागच्या वेळेस तुम्ही वॉटर वगैरे बघितले ग्रीन सँड मध्ये 6 to 8% आहे. म्हणजे म्हणजे किती असेल विचार करा मॉइश्चर कंटेंट. दिस सँड इज यूज्ड फॉर लोम सँड मोल्ड फॉर मेकिंग व्हेरी हेवी कास्टिंग युजली विथ द हेल्प ऑफ स्वीप अँड स्केलेटन पॅटर्न. आपण जे टाइप पॅटर्न बघितले होते, स्वीप पॅटर्न किंवा स्केलेटन पॅटर्न, त्या टाइपच्या कास्टिंग साठी हे लोम सँड वापरलं जातं आणि हे पर्टिक्युलर लोम सँड कास्टिंग त्याला म्हणलं जातं. ही खाली जी दाखवली आहे ही लोम सँड आहे. त्यानंतर आहे पार्टिंग सँड. पार्टिंग सँड म्हणजे काय? आपण व्हिडिओ मध्ये बघितलं असेल तुम्ही की पावडर टाकली जाते. पावडर टाकली जाते म्हणजे जेणेकरून पॅटर्न आणि जी मेन सँड आहे ती एकमेकांना चिकटू नये, एकमेकांना चिकटू नये, त्यासाठी पार्टिंग सँड वापरली जाते. त्याला म्हणायचं पार्टिंग सँड. धिस सँड इज यूज्ड ड्युरिंग द मेकिंग ऑफ मोल्ड to ensure that green sand does not stick to the pattern. जी पॅटर्नला जी आपण सँड होणार आहे ती आणि पॅटर्न एकमेकांना चिकटू नये यासाठी हे पार्टिंग सँड वापरले जाते. अँड द कोप अँड ड्रग पार्ट्स कॅन बी इझिली सेपरेट. म्हणजे आता परत कोप आणि ड्रॅग जेव्हा एकमेकांवर ठेवणार आहे तेव्हा सुद्धा हे पार्टिंग सँड वापरले जाते जेणेकरून ते इझिली आपल्याला रिमूव्ह करता आले पाहिजे. नाहीतर ती सँड जर चिकटली तर ते मोल्ड पूर्ण खराब होणार आहे. Parting sand consists of a fine grained clay, free dried silica sand, sea sand or burnt sand with some parting compounds. म्हणजे हे पार्टिंग सँड म्हणजे काय असते? एक ड्राईड सिलिका असू शकते, ड्राईड सिलिका सँड असते किंवा समुद्रातील सँड असू शकते. ठीक आहे. द पार्टिंग कंपाऊंड्स यूज इन्क्लूड चारकोल. त्यामध्ये चारकोल आहे, ग्राउंड बोन अँड लाइमस्टोन आहे, ग्राउंडनट शेल आहे, टाल्क म्हणजे पावडर आपली नॉर्मल, अँड कॅल्शियम पोटॅश फॉस्फेट, कॅल्शियम फॉस्फेट. हे दिसते ही झाली पार्टिंग सँड.
पार्टी सँड नसेल तर बेबी पावडर सुद्धा वापरलं जातं. आणि बेबी पावडर एकदम त्याचं पार्टिकल्स एकदम मायनर छोटे असतात, त्यामुळे बेबी पावडर सुद्धा यासाठी वापरली जाते. त्यानंतर फेसिंग सँड. फेसिंग सँड इज द सँड विच कव्हर्स द पॅटर्न ऑल अराउंड. म्हणजे तुमचं जे पॅटर्न आहे त्यावर पहिला फेसिंग सँड टाकतात आणि नंतर जी उरलेली सँड आहे ही फेसिंग सँड एकदम त्याचं फाईन स्ट्रक्चर असते, एकदम छोटे छोटे पार्टिकल्स असतात आणि त्यानंतर उरलेली ग्रीन सँड असेल तुमची, काय दुसरी सँड असेल ती वर टाकली जाते. तर फेसिंग सँड इज यूज टू कव्हर द पॅटर्न ऑल अराउंड. पहिला फेसिंग सँड पॅटर्न पूर्ण कव्हर केलं जातं. द रिमेनिंग बॉक्स filled with the remaining box is filled with the ordinary floor sand. आणि त्यानंतर उरलेलं हे फ्लोर सँड पासून बनवलं जातं. फेसिंग सँड फॉर्म्स द फेस ऑफ द मोल्ड अँड कम्स इन डायरेक्टली कॉन्टॅक्ट विथ द मोल्टन मेटल. म्हणजे मोल्ड आता पॅटर्न जेव्हा रिमूव्ह करतोय तेव्हा पहिल्यांदा फेसिंग सँड राहणार, नंतर उरलेली सँड असणार आहे. तर मोल्टन मेटलच्या कॉन्टॅक्ट मध्ये कोण येणार आहे, तर ही फेसिंग सँड येणार आहे. हाय स्ट्रेंथ अँड रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आर रिक्वायर्ड फॉर धिस सँड. ह्याला का स्ट्रेंथ रिक्वायरमेंट आहे का, तर हे डायरेक्टली आपल्या मोल्टन मेटलच्या कॉन्टॅक्ट मध्ये येणार आहे. इट इज मेड ऑफ सिलिका सँड अँड क्ले विदाउट ऍडिशन ऑफ एनी यूज सँड. म्हणजे यूज केलेली सँड कुठलीच वापरत नाही, त्यासाठी सिलिका क्ले वापरून ते केलं जाते. आणि ह्याचं ग्राफाइट, molasses etc. may be added to the facing sand. The thickness of the sand layer varies from 20 to 30 mm. तेवढं त्याचा लेअर असणार आहे. दिसतंय, हे फेसिंग सँड आहे. बेकिंग सँड और बॅकिंग सँड, नॉट बेकिंग, इट्स बॅकिंग सँड. जी उरलेली सँड आहे आपण फेसिंग सँड नंतर जी वापरतोय ती म्हणजे बॅकिंग सँड. बॅकिंग सँड इज द बल्क ऑफ द सँड यूज टू बॅक अप द फेसिंग सँड अँड फुल द व्हॉल्यूम ऑफ द फ्लास्क. म्हणजे उरलेली जी सँड आपण वापरतोय, म्हणजे फॉर एक्झाम्पल ग्रीन सँड असेल किंवा दुसरी सँड असेल, तर इट्स नथिंग बट द बॅकिंग सँड. इट कन्सिस्ट मेनली ऑफ ओल्ड रिपीटेबिलिटी यूज मोल्डिंग सँड which is generally black in color due to addition of coal, dust and burning of contact with the hot metal. म्हणजे उरलेली सँड जी आहे ती आपण रिपीटेडली वापरू शकतोय, त्याला काय त्याचं काय असं ड्रॉबॅक नाहीये, ते रिपीटेडली वापरू शकतो. फक्त त्याचं ते त्याच्या पोरोसिटी किंवा त्याच्या प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या तेवढ्या मेंटेन केल्या पाहिजेत आणि ती रिपीटेडली वापरू शकतो. आणि ते ब्लॅक इन कलर का आहे, तर त्यामध्ये कोल वगैरे जे आहे ते मिक्स झालेलं असतं. बिकॉज ऑफ द कलर बॅकिंग सँड is also sometimes called as the black sand. त्याला black sand सुद्धा म्हटलं जातं. The main purpose of the use of backing sand is to reduce the cost of the molding. Molding ची कॉस्ट जी आहे ती कमी करण्यासाठी हे वापरलं जातं. तर हा तुम्ही रिपीटेडली वापरू शकता. ही जी उरलेली आहे ती बॅकिंग सँड. त्यानंतर आहे सिस्टीम सँड. This is the sand used in mechanized foundries. मेकॅनिकल फाउंड्री किंवा मेकॅनिक्स फाउंड्री जे आहेत त्यामध्ये वापरलं जातं फॉर फिलिंग द एंटायर फ्लास्क. म्हणजे इथं जसं बॅकिंग सँड आपण वापरत होतो तसं इथं सुद्धा ही मेकॅनिक्स फाउंड्रीज मध्ये उरलेले जे फ्लास्क आहे ते भरण्यासाठी ही सिस्टीम सँड वापरली जाते. नो सेपरेट फेसिंग सँड इज यूज इन मेकॅनिक्स फाउंड्री. ह्यामध्ये जसं बॅकिंग सँड किंवा फेसिंग सँड आपण वापरत होतो तर इथं तसं फेसिंग सँड कुठलीच वापरायची गरज नाही. डायरेक्टली सिस्टीम सँड जी आहे हीच होल अँड सोल तिथं वापरली जाते. सँड clean and reactivated by addition of the water and binders. वॉटर आणि बाइंडर जे आहे त्यामध्ये ऍड केले जातात आणि ते फ्लास्क फिल करण्यासाठी वापरलं जातं. सो दिस इज द सिस्टीम सँड. दिस इज नथिंग बट द सिस्टीम सँड. त्यानंतर कोर सँड आहे. कोर सँड म्हणजे काय, तर कोर मेकिंग साठी जिथं आपल्याला तुम्हाला हॉलो शेप्स वगैरे बनवायचे आहेत, पाईप्स बनवायचे आहेत, हॉलो पार्ट्स बनवायचे आहेत, तिथे तुम्हाला कोर लागणार आहेत. हे दिसतात हे कोर्स आहेत. हे कोर बनवण्यासाठी ही कोर सँडचा यूज केला जातो. कोर सँड इज यूज्ड फॉर मेकिंग कोर्स. धिस इज द सिलिका सँड मिक्स्ड विथ द कोर ऑइल. दॅट इज वाय इट इज ऑल्सो कॉल्ड ऑइल सँड. त्यामध्ये ऑइल असतं त्यामध्ये त्याला ऑइल सँड सुद्धा म्हणलं जातं. द कोर ऑइल कन्सिस्ट ऑफ लिन्सीड ऑइल, रेझिन, लाईट मिनरल ऑइल विथ सम बाइंडर्स. हे एवढ्या ऑइल्स आहेत आणि त्यामध्ये बाइंडर्स काही ऍड केलेले असतात. फॉर लार्ज कोर समटाइम्स पिंच ऑर फ्लोर अँड वॉटर मे ऑल्सो बी यूज टू सेव्ह द कॉस्ट. म्हणजे मोठ्या लार्ज कोर साठी ऑइल वगैरे दरवेळी परवडणार नाही एवढं, तर त्या केसमध्ये आपण पिंच ऑर फ्लोर किंवा वॉटर हे त्यामध्ये ऍड करतोय. ठीक आहे.
Now we will see the properties of molding sand. हा व्हिडिओ आपण बघतोय त्यामध्ये मला त्या प्रॉपर्टीज क्लिअर करून जातील. Previous video, did you guys wonder if there are different types of sand, right? These different types of sand have different properties. आता आपण बघितलं वेगवेगळ्या टाईपचे सँड आहेत. ग्रीन सँड आहे, लोम सँड आहे, ड्राय सँड आहे, फेसिंग सँड आहे. तर ह्यांनी काय सांगितलंय की प्रत्येक सँडच्या प्रॉपर्टी डिफरंट असतात. Hence, we are going to discuss the properties of molding sand in this video. First of all, we must know what exactly is molding sand. Also known as foundry sand, मोल्डिंग सँडला दुसरं काय नाव आहे? फाउंड्री सँड. it is a sand which tends to pack well and hold its shape after being moistened and compressed or oiled or heated. Molding म्हणजे काय सांगितलं? मोल्डिंग सँड म्हणजे काय? जे त्याचा जे प्रेस केल्यानंतर जो शेप आहे तो शेप तसाच मेंटेन करते आणि जी कॅव्हिटी तयार करते त्याला म्हणतो आपण मोल्डिंग सँड. sand should have good porosity, flowability, and collapsibility. मोल्डिंग सँडचे तीन मेन प्रॉपर्टीज आहेत. काय काय? Adhesiveness, cohesiveness, and refractoriness are some more. मेन काय तर तीन आहेत. पोरोसिटी, फ्लोएबिलिटी, कोलॅप्सिबिलिटी या तीन मेन झाल्या आणि उरलेल्या तीन सुद्धा इम्पॉर्टंट आहेत ॲज कम्पेअर्ड टू दिस ॲडेसिव्हनेस, कोहेसिव्हनेस और स्ट्रेंथ आणि रिफ्रॅक्टिव्हनेस. या टोटल 6 प्रॉपर्टीज आहेत पण पहिल्या तीन आहेत ह्या मेन प्रॉपर्टीज म्हणतात आपण. Properties that are needed for molding sand. Let's talk about all these properties in detail, shall we? The first and most basic property of molding sand. पोरॅसिटी. त्याला दुसरं नाव आहे परमेबिलिटी. पोरॅसिटी म्हणजे काय? तुम्ही म्हणताय एखादा पार्टिकल पोरस आहे म्हणजे जे आतले गॅसेस आहेत. आता सँड जेव्हा तुम्ही पूर्ण भरलेला असणार आहे त्यामध्ये मोल्टन मेटल पोर करताय. मोल्टन मेटल पोर केल्यानंतर जे गॅसेस बाहेर पडले पाहिजेत तर ती प्रॉपर्टी म्हणजे त्याची पोरॅसिटी किंवा पोरोसिटी किंवा परमेबिलिटी. And is porosity. Also known as permeability, it is a property of sand to allow gases to pass through it easily. As म्हणजे काय सांगितलं तेच की जे आता इथून आता हे सँड आहे, हा तुमचा मोल्ड तयार झालाय, ही गॅप आहे, इथून तुम्ही मोल्टन मेटल पोर करताय आणि हे मोल्टन मेटल पोर केल्यानंतर जर हे गॅसेस जर बाहेर नाही पडले तर काय होणार? आतमध्ये हे ब्लो होल्स तयार होणार आहेत. तर ते गॅसेस यातून बाहेर पडण्याच्या प्रोसेसला आपण म्हणतो पोरोसिटी किंवा परमेबिलिटी. As the molten metal is poured into the cavity, some gases dissolved in molten metal also enter the cavity. These gases try to escape as the molten metal starts to solidify. जसं मोल्टन मेटल सॉलिडिफाय व्हायला चालू होतंय तर हे गॅसेस दिसतात बबल्स ते बाहेर पडायचा प्रयत्न करतात. If the sand doesn't have sufficient porosity, these gases won't be able to escape. जर पोरोसिटी नसेल तर असे ब्लो होल्स इथं तयार होणार. ब्लो होल्स तुमची इथं तयार होतात तर त्यासाठी पोरोसिटी महत्त्वाची And get trapped into the casting. As a result, holes. तर this causes the formation of holes त्याला आपण ब्लो होल्स म्हणतो and pores inside the final casting. जे दिसतंय इथं तर ह्या कास्टिंग मध्ये हे ब्लो होल्स राहिले. हे कशामुळे राहिले तर ह्या मटेरियलची किंवा ह्या सँडची पोरोसिटी कमी होती. सो दिस इज द फर्स्ट प्रॉपर्टी दॅट इज द पोरोसिटी. तर पोरोसिटी ही पाहिजे त्याला दुसरं नाव आहे परमेबिलिटी. जेणेकरून ते गॅसेस तुमचे बाहेर पडले पाहिजेत. And pores will be formed inside the final casting. Now let's move on to the next property, that is flowability. It is the ability of molding sand to flow and show fluidic behavior. म्हणजे काय? सँड इथं ओततोय आपण, इथं सँड इथं ओतल्यानंतर समजा ओत असेल तर ती पूर्ण सगळीकडे पसरली पाहिजे. पूर्ण सगळीकडे पसरली पाहिजे. नाहीतर एकाच ठिकाणी जर ती साठून राहिली तर त्याला आपण फ्लोएबिलिटी म्हणू शकत नाही. तर ती सँडची फ्लोएबिलिटी प्रॉपर्टी म्हणजे काय? आता पाणी जर काही लिक्विड खाली ओतलं तर ते काय होतं? सगळीकडे पसरते ना, इझिली सगळीकडे पसरते. तर त्याची फ्लोएबिलिटी चांगली आहे. तर तशीच ह्या सँडची सुद्धा फ्लोएबिलिटी चांगली पाहिजे जेणेकरून प्रत्येक कोपऱ्यामध्ये प्रत्येक कॉर्नर्स मध्ये हे जे मटेरियल आहे ती सँड आहे ती इझिली जायला पाहिजे. त्यासाठी त्याची फ्लोएबिलिटी चांगली पाहिजे. Behavior when it is rammed. Due to this property of molding sand, it can fill the entire mold. इथं बघताय त्या प्रॉपर्टीमुळे काय होणार आहे तर एंटायर जी प्रॉपर्टी जी आहे, एंटायर जे फ्लास्क आहे ते तुमचं काय होणार आहे? भरलं जाणार आहे फ्लोएबिलिटी म्हणून. नाहीतर काय होणार आहे? हे कॉर्नर जे असणार ते कॉर्नर तसेच राहणार, ओपन राहणार आणि पूर्ण सँड तिथे काय होणार आहे? भरणार नाहीये. तर त्यासाठी फ्लोएबिलिटी प्रॉपर्टी महत्त्वाची आहे. Molding box and take its shape easily. Hence, the sand can be compressed and packed around the pattern conveniently. त्यामुळे तुम्हाला ते प्रॉपर Molding sand must have high flowability to ensure that it will have a uniform density after compression. As a result, a good impression of the pattern inside the mold can be obtained. Increasing the clay and water content of the molding sand helps in increasing its flowability. The next property.
म्हणजे पाण्याचं कंटेंट क्ले वगैरे वापरलं की त्याच्यात आपण फ्लोएबिलिटी प्रॉपर्टी इम्प्रूव्ह करू शकतो. नेक्स्ट property of molding sand that we will talk about is collapsibility. It is a property by which the molding sand collapses after the solidification of molten metal. For the metal to म्हणजे काय, which the molding sand जेव्हा हे मोल्टन मेटल काय होणार आहे, तुमचं सॉलिड होणार आहे किंवा कास्टिंग तयार होणार आहे, सॉलिडिफाय होणार आहे, तेव्हा हे जे दिसतात सुरुवातीला असं हे क्रॅक झोन चालणार नाहीये. तर जेव्हा हे कास्टिंग तयार होणार आहे, सॉलिडिफाय होणार आहे, गार होणार आहे, तेव्हा हे क्रॅक जाणार आहेत, म्हणजे कोलॅप्स झालं. हे जे सँड आहे ती कोलॅप्स झाली, म्हणून ह्याला म्हणायचं कोलॅप्सिबिलिटी. जेणेकरून तुमचं कास्टिंग सुद्धा इझिली तुम्हाला बाहेर काढता येते. तर ह्या प्रॉपर्टीला म्हणायचं कोलॅप्सिबिलिटी. सुरुवातीलाच व्हायचं नाहीये, ओतल्या ओतल्या लगेच व्हायचं नाही, मग काय उपयोग होणार नाही, कारण की हे जे मेटल आहे ह्या क्रॅक्स मध्ये जाणार, मग तुमचं कास्टिंग व्यवस्थित होणार नाहीये. तर त्यासाठी कोलॅप्सिबिलिटी प्रॉपर्टी आहे, जेणेकरून जेव्हा सॉलिडिफाय होणार आहे तेव्हा ते पार्टिकल्स आहेत ते कोलॅप्स होणार आहेत आणि तुम्हाला कास्टिंग इझिली रिमूव्ह करता येते. collapses after the solidification of molten metal. For the metal to contract freely upon solidification, the sand should collapse. This will ensure that the contracting material or final casting is free from tearing and cracking. Adhesiveness is तुम्हाला काय कळतंय की जे कास्टिंग आहे ते कुठंच क्रॅक्स नाही आहेत किंवा टेअरिंग कुठंच नसणार आहे. पुढची प्रॉपर्टी आहे adhesiveness. another property of molding sand. It is the ability of the sand which allows it to stick with म्हणजे काय, जेव्हा प्रॉपर्टी म्हणजे काय, प्रॉपर्टी adhesiveness म्हणजे काय, इट इज द प्रॉपर्टी ऑफ द सँड टू स्टिक विथ द अदर बॉडी. म्हणजे दुसऱ्या बॉडी बरोबर स्टिक व्हायची जी प्रॉपर्टी आहे, चिकटून राहायची जी प्रॉपर्टी आहे, त्याला म्हणायचं adhesiveness. आता जर ती तशी नसेल तर ही सँड काय, जेव्हा आपण कॉम्प्रेस करतोय, जे फ्लास्क भरतोय सँड आणि जेव्हा कॉम्प्रेस करतोय, जर adhesiveness नसेल, त्यामध्ये नसेल, चिकटपणा नसेल, एकमेकांना चिकटून राहायची प्रॉपर्टी नसेल, तर ते काय होणार आहे, ती सँड त्या फ्लास्क मधनं खाली, जेव्हा आपण तुम्ही फ्लास्क विचारताय किंवा कोप आणि ड्रॅगिंग जेव्हा उचलून एकमेकांवर ठेवायला जाताय, तेव्हा ती काय होणार, सँड ती पूर्ण खाली पडणार आहे. ती सँड खाली पडणार आहे, त्यासाठी ती एकत्र राहण्यासाठी या adhesiveness प्रॉपर्टी महत्त्वाची आहे. another body. The sand must stick with the molding box and बघा आता ही कोप वर उचलल्यानंतर इकडे घेतलं, जर ह्याचे ऍडेसिव्ह नसती, ह्या सँडची ऍडेसिव्हनेस नसता तर ही सँड काय झाली असती, खाली पडली असती. ऍडेसिव्हनेस आहे म्हणून ही यामध्ये इथे प्रॉपर्ली राहिलेली आहे. avoid falling out of the box when it is removed. For this purpose, it must possess sufficient adhesiveness. Now, what's the next property? It's cohesiveness. Sand particles have the property of sticking with each other, and this property is called cohesiveness. This property तर सेम adhesiveness म्हणजे सुद्धा काय होतं की अदर बॉडी बरोबर ते चिकटून राहायचं आहे, आणि कोहेसिव्हनेस म्हणजे काय, जे सँडचे पार्टिकल्स आहेत ते एकमेकांना चिकटून राहण्याची प्रॉपर्टी म्हणजे कोहेसिव्हनेस. property is also referred to as the strength of the sand. As we know, the strength of the sand. molding sand is poured into the molding box. If the sand doesn't have enough strength, it won't be able to hold its shape when the molten metal is being poured. This will cause damage to the mold and the final casting will suffer from defects. Hence, the molding sand must have sufficient strength to hold its shape and produce mold of the desired shape during the casting process. म्हणजे काय, तर मोल्डिंग सँडला स्ट्रेंथ सुद्धा पाहिजे. जे नाहीतर काय होणार आहे, मोल्टन मेटल जेव्हा तुम्ही ओतताय, स्ट्रेंथ नसेल तर मोल्टन मेटल त्याला बाहेर प्रेस करणार, त्याचा शेप वगैरे चेंज होऊ शकतोय. तर मोल्डिंग सँडला तेवढी सफिशियंट स्ट्रेंथ सुद्धा पाहिजे जे प्रेशर वगैरे सस्टेन करू शकेल. Process. There are two types of sand strength, green strength and dry strength. Green sand is a type of sand which possesses a high moisture content. Green strength is the strength of the sand in its moist state. Adequate green strength allows the mold to retain its shape during the process. On the other hand, dry sand is a type of sand which contains low moisture content. दोन टाइपचे स्ट्रेंथ आहेत, एक ग्रीन सँड आणि एक ड्राय सँड. ग्रीन सँडची स्ट्रेंथ जरा जास्त आहे, त्यामध्ये मॉइश्चर कंटेंट जास्त आहे. ड्राय सँड जसं मला सांगितलं होतं ते काय, ड्राय केलेलं आहे, बेक केलेलं आहे किंवा ड्राय वाळवलेलं सँड आहे. Dry strength मॉइश्चर स्ट्रेंथ किंवा मॉइश्चर जे आहे ते कमी is the strength of the sand in its dry state. आणि ड्राय स्ट्रेंथ म्हणजे काय, जेव्हा ड्राय असणार आहे तेव्हाची स्ट्रेंथ, आणि ग्रीन सँड म्हणजे जेव्हा ते वेट असणार आहे तेव्हाची त्याची स्ट्रेंथ, ती ग्रीन स्ट्रेंथ झाली. Sufficient dry strength allows the sand mold to withstand erosive forces caused by the molten metal. Are we done with the properties? Well, no. झाल्या या सगळ्या प्रॉपर्टीज तुमच्या. The next and last property of sand is refractoriness. It is the property of the sand which allows it to withstand high temperatures while avoiding fusion with the molten metal. If the molding sand lacks sufficient म्हणजे काय, जे टेम्परेचर बरोबरचं जे refractoriness, it is the property of the sand which allows it to withstand high temperatures while avoiding fusion.
जे हाय टेम्परेचर आहे मोल्टन मेटलचं ते विथस्टँड करता आलं पाहिजे. तर त्या प्रॉपर्टीला म्हणतो रिफ्रॅक्टिव्हिनेस. Fusion with the molten metal. If the molding sand lacks Low refractoriness causes sand to melt and fuse with the molten metal. त्या sandला काय करणार आहे, वितळवणार आहे आणि ते तुमच्या molten metal बरोबर मिक्स होणार आहे. तर त्यासाठी ते refractoriness जी आहे प्रॉपर्टी आहे ही महत्त्वाची आहे. sufficient refractoriness, it will melt and fuse with the molten metal. As a result, the quality of the final casting will be spoiled. Hence, the molding sand must possess sufficient refractoriness. Refractoriness म्हणजे परत ऐका की जेव्हा हाय टेम्परेचर बरोबर ते रिॲक्ट झालं पाहिजे, रिॲक्ट होता कामा नये. जर रिॲक्ट झालं ते किंवा मेल्ट झालं तर ते काय होणार आहे, मोल्टन मेटल बरोबर मिक्स होणार आणि तुमचं कास्टिंग खराब होणार आहे. त्यामुळे ते तेवढं टेम्परेचर सस्टेन केलं पाहिजे to provide the final castings of excellent quality. That's all for today, guys. ठीक आहे. With this we had completed the types of molding sand, then its properties, and the last part we will see today is the classification of the molding process. आता आपण काय काय आपण बघितलं तर टाइप्स ऑफ मोल्डिंग सँड, ग्रीन सँड आहे, लोम सँड, ड्राय सँड, फेसिंग सँड, पार्टिंग सँड, बॅकिंग सँड, हे सगळ्या टाइप्स बघितल्या. त्यानंतर ह्या टाइप्स बघितल्या, त्याच्या प्रॉपर्टीज बघितल्या. प्रॉपर्टीज नंतर आता आपल्याला बघायचं आहे क्लासिफिकेशन ऑफ द मोल्डिंग प्रोसेस. जस्ट आपल्याला टाइप्स बघायचे आहेत. मग त्यामध्ये 3 टाइपने आपण त्याचं क्लासिफिकेशन करतोय. एक तर आहे अकॉर्डिंग टू द मॅन्युअल ऑर मशीन, एक तर हँड मोल्डिंग असेल किंवा मशीन मोल्डिंग असेल. मॅन्युअल म्हणजे हँड मोल्डिंग झालं. फॉर इन पीस अँड स्मॉल लॉट प्रोडक्शन मोल्ड्स आर मेड बाय हँड्स. म्हणजे पीस आणि स्मॉल जे आपले स्मॉल प्रोडक्शन जिथं असेल, जिथं तुम्हाला क्वांटिटी दिवसाची कमी लागणार आहे, तिथं हँड मोल्डिंगचा यूज केलं जातं. आणि जिथं मास प्रोडक्शन आहे, भरपूर क्वांटिटी तुम्हाला प्रोड्यूस करायचे आहेत, तिथं मशीन मोल्डिंगचा यूज केला जातो. त्यानंतर अकॉर्डिंग टू द टाइप ऑफ द मटेरियल, टाइप कुठले कुठले आहेत तर ग्रीन सँड आपण बघितलं, सँडचे टाइपचे आहेत, ग्रीन सँड, ड्राय सँड, लोम सँड. यानुसार सुद्धा याचं क्लासिफिकेशन होत आहे. आणि लास्ट आहे अकॉर्डिंग टू द मेथड. मग मेथड कुठले कुठले आहेत, बेंच मोल्डिंग आहे, फ्लोर मोल्डिंग आहे, पीट मोल्डिंग, स्वीप मोल्डिंग आणि प्लेट मोल्डिंग. या टाइपनं सुद्धा ह्याचं क्लासिफिकेशन होतं. तर आपल्याला फक्त हे क्लासिफिकेशनचे पॉईंट्स महत्वाचे आहेत. आपल्याला पूर्ण डिस्क्रिप्शन आपल्याला सिलेबस मध्ये नाहीये. तर या पॉईंट बरोबर आजचा टॉपिक आपण आजचं लेक्चर आपण थांबवतोय, ज्यामध्ये आपण मोल्डिंग सँड, कंपोजिशन बघितले, प्रॉपर्टीज बघितल्या त्याच्या, त्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ द मोल्डिंग प्रोसेस बघितल्या. पुढच्या लेक्चरला आपण बघणार आहे यूज ऑफ कोर प्रिंट्स अँड कोर बॉक्सेस. त्याचा यूज काय आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघतोय. ठीक आहे, थँक्यू.